नमस्कार, PM फॅशन या चॅनलमध्ये मी पुष्पा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. आज मी तुम्हाला पंचकोनी गळ्याची डिझाईन कशी करायची ते दाखवणार आहे. इथे अस्तर आणि मेन कापड घेतलेला आहे. तर अस्तर वरती आपण कटिंग करणार आहोत. माप टाकायची आहेत. ती कशी टाकायची तर ते मी तुम्हाला आता इथून पुढे दाखवते. तयार उंची 13.25 आहे. मी 14.25 घेतली. शोल्डर 5.5 इंच घेतलेलं आहे आणि 3 इंच शोल्डर पट्टी, 2.5 इंच गळ्याचा शेप आणि मुंडा हा 6 इंच घेतलेला आहे आणि त्याला 1.25 इंचाचा बॅक साईडचा आकार दिलेला आहे. 36 साईज आहे. त्याचा चौथा भाग 9 आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन सोडलेला आहे आणि बॅक साईडचा गळा हा 9 इंचावरती ठेवलेला आहे. कंबर 33 आहे. त्याचा चौथा भाग 8.25. बॅक साईडचा टक्स 1.25 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन सोडलेला आहे. आता मी गळ्याला शेप थोडासा खालच्या बाजूने वरती क्रॉस 3 इंचावरती घेतलेला आहे आणि पट्टीच्या साहाय्याने मी एक लाईन ओढून घेते आणि जिथे 3 इंच आपण घेतलेला आहे तिथून शोल्डर पर्यंत मी असा शेप दिलेला आहे. हा शेप पंचकोनी गळ्याचा आहे. खूप छान आलेला आहे हा शेप आणि याच्यानंतर मी आता जेवढं आपण ड्रॉ केलं तेवढं कटिंग करून टाकणार आहे. तर मी अस्तर मेन कापडावर ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे. आता मी मेन कापड आणि अस्तर एकावर एक ठेवून सिक्युअर करून घेतलं आहे पिनाच्या साहाय्याने आणि गळ्याच्या सुरुवातीपासून अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून मी शिवून घेणार आहे पूर्ण गळ्याचा शेप. व्यवस्थित कोणे आपण गळ्याचे स्टिच करून घ्यायचे आहेत. याच्यामुळे आपलं फिनिशिंग खूप छान येतं आणि अशा पद्धतीने जर आपण स्टिच केलं तर एकदम परफेक्ट आपला गळा एकदम परफेक्ट शेप येणार आहे. तर इथे पूर्ण शिवून घेतला आहे, पिना काढलेत. हे झाल्याच्या नंतर आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. मेन कोणे आहेत तिथून देणार आहोत. फक्त कोण्यालाच नाही द्यायचं तर सगळीकडूनच द्यायचे म्हणजे आपण ज्यावेळेस पलटी करू त्यावेळेस व्यवस्थित ते पलट्याने शेप पण खूप छान अशा प्रकारे केल्यावरती येतो. तर नॉचेस देऊन मी घेतलेले आहे. आता याच्यावरून एक दाबटीप देऊया म्हणजे एकदम परफेक्ट असा आपला गळा तयार होणार आहे. कॅनव्हास वापरायची बिलकुल पण गरज नाही. म्हणजे जास्त वेळ आपला जाणार नाही. कमी वेळात अगदी खूप सुंदर आणि सुरेख डिझाईन अशा प्रकारे जर केली तर खूप छान डिझाईन येते. तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा. कॅनव्हासची गरज पण पडणार नाही. तर इथे मी आता दाबटीप देऊन घेते. या प्रकारे पूर्ण दाबटीप आपली देऊन झालेली आहे. त्याच्यानंतर आपण हे आतल्या बाजूला पलटी करून परत याच्यावरून एक टीप मारून घेणार आहोत. म्हणजे आपला कपडा व्यवस्थित सेट होऊन जाईल आणि आपला गळ्याचा शेप पण छान दिसून जाईल. मी ज्या प्रकारे स्टिचिंग करते त्या प्रकारे जर तुम्ही स्टिचिंग केलं तर खूप छान तुमचा पंचकोनी गळा तयार होणार आहे. गळ्याच्या वरून आपण एक लेस लावणार आहे. ती लेस खूप सुंदर आणि खूप छान आहे. तर ती कशी आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. या प्रकारे आपण गळ्याच्या वरच्या बाजूने टीप मारून कंप्लीट केलेली आहे. आता इथून पुढे मी अस्तर आणि मेन कपडा आहे तो पूर्ण टीप टाकून घेणार आहे एकदम साईडनी. म्हणजे आपला वरचा कपडा आणि खालचा कपडा सेट होऊन जाईल आणि तो इकडे तिकडे सरकणार नाही. हे असं त्यासाठीच करायचं आहे की आपलं कापड जे आहे ते अस्तर बरोबर व्यवस्थित फिक्स होऊन जाईल. त्यासाठी अशी टीप टाकून घ्यायची आहे. जेव्हा आपण पूर्ण गळ्याला वरच्या बाजूला स्टिच करतो त्याच्यानंतर असं करायचं आहे. तर हे आपलं आता पूर्ण झालेलं आहे शिवून. याच्यानंतर एक्स्ट्राचं कापड आहे ते जेव्हाचे तेव्हाच कट करत जा. याच्यामुळे शिवायला पण आपल्याला छान वाटतं आणि व्यवस्थित दिसतं. तर याच्यानंतर मी टक्स टाकणार आहे. तर मी टक्स 4 इंचावरती घेतलेले आहेत, आडवा 4. कारण 36 साईज आहे त्यासाठी थोडासा मी टक्स वाढवून घेतला आहे आणि उभा मी
3.5 इंचाचा टक्स टाकत आहे. तर दोन्ही साइडला टक्स टाकून झालेले आहेत. आता याच्यानंतर मी कंबरपट्टी तयार करून घेणार आहे. त्यासाठी अस्तरच्या कापडातून 1.5 इंच अंतराची एक पट्टी काढून घेतलेली आहे. 1.5 इंचाची पट्टी काढून मी अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडून मी टीप टाकून घेतली आहे. त्याच्यावरून एक दाब टीप देऊन आतल्या बाजूला मी आता फोल्ड करून 5 नंबरची टीप टाकून स्टिच करून घेत आहे. तर एकदम हलक्या हाताने मी आता स्टिच करून घेतलेला आहे. आता याच्यानंतर मी जी ब्लाउजला लेस लावणार आहे ती अशी आहे. खूप सुंदर लेस आहे ही. लेस आपण सुरुवातीच्या टोकापासून गळ्याच्या सुरुवातीच्या टोकापासून स्टार्ट करणार आहोत आणि अशी लेस लावायला मी सुरुवात केलेली आहे. तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता बघा मी लेस कशी लावते. कोणी आहे असेच व्यवस्थित येतील अशा प्रकारे मी लेस ठेवून लेस लावत आहे आणि कोणी व्यवस्थित दिसायला पाहिजेत. पंचकोनी गळ्याचा आकार पूर्ण यायला पाहिजे. जेवढी लेस लागणार आहे तेवढी मी आता इथे लेस घेतलेली आहे. बाकीची लेस मी कट करून टाकली आणि मी पूर्ण स्टिच करून घेतलेलं आहे. तर असं झालेलं आहे आपलं स्टिचिंग. परत एकदा मी लेसवरून अजून एक टीप टाकून पूर्ण लेस फिक्स करून घेत आहे. तर पूर्ण माझं आता वरच्या साईडनी पण स्टिच करून झालेला आहे. तर शेवटी हा फायनल लुक आहे ब्लाउजचा. असा झालेला आहे ब्लाउज. तर कसा वाटला तो मला कमेंट करून तुम्ही सांगा.